नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही टायटलवर वाचलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे। नुकताच ज्या मुलांचा 12वीचा निकाल लागला आहे अशा पालकांसाठी आणि ज्यांचा 10वीचा निकाल बाकी आहे अशा सर्व पालकांसाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे। एका मुलाची आर्तसाद या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। 12वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे आपल्या वडिलास पत्र। प्रिय पप्पास साष्टांग नमस्कार। पप्पा, पत्र लिहायला घेतले परंतु नेमकी कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही। हिम्मत करतो आणि पत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। पप्पा, माझा 10वीचा निकाल लागला आणि मला 82% मार्क्स मिळाले। खरं सांगतो, मला खूप आनंद झाला होता, परंतु मला तो व्यक्त करताच आला नाही, कारण मला 10वीला 82% मिळाले आणि तुमच्या दोघांच्याही नजरेत मी गुन्हेगार झालो, झालो। तुम्हीच काय तर माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आई सुद्धा खूप नाराज झाली, कारण तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून 90%च्या वर मार्क्स हवे होते, ते मी मिळवू शकलो नाही। मला एक प्रसंग चांगलाच आठवतो। मला दसऱ्याचा ड्रेस घेण्यासाठी आपण दुकानात गेलो होतो। मला आवडलेला एक ड्रेस बाजूला काढला आणि तुम्हाला दाखवला। तुम्ही एकदम माझ्यावर चिडलात आणि ओरडलात, मूर्खा, लाज नाही वाटत? 82% घेतो आणि 2000 रुपयांचा ड्रेस घेतो। खरं सांगतो पप्पा, मला खूप वाईट वाटलं होतं तेव्हा। मला ड्रेसची किंमतच माहित नव्हती। मी फक्त रंग आवडला ना म्हणून ड्रेस पसंत केला होता। पुन्हा मला कपडे घ्यावे असं कधीच वाटलं नाही। त्यावेळेपासूनच मी कधीही आवड सांगत नाही, फक्त तुम्ही घेतलेले कपडेच घालतो। मी नको म्हणत असतानाही तुम्ही मला सायन्स साइडला प्रवेश दिला। मला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क पडत नाहीत, पण मी प्रयत्न करत राहतो। तरीही माझ्या सरांनी त्या दिवशी खूप छान समजून सांगितलं। आमचे सर म्हटले, सर्वच मुलं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला कशी जातील, परंतु तुम्ही ते समजून घेत नाहीत। आमचे सर मला खूप खूप आवडतात, कारण ते त्यांचा विषय खूप छान शिकवतातच, पण अधूनमधून खूप छान संस्कार करतात आमच्यावर। त्या दिवशी सर बोलता बोलता म्हणाले, हे जग फक्त जिंकलेल्यांचं स्वागत करतं। हार तुरे मान सन्मान फक्त जिंकणाऱ्याच्याच वाट्याला येतात। पराभव झाल्यावर, हारल्यावर कुणीही जवळ घेत नाही। म्हणून मित्र हो, जीव तोडून अभ्यास करा, प्रचंड मेहनत करा आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करा। आणि एवढ्यावरही तुमच्या वाट्याला अपयश आलं, तुम्ही जर हारलात तर खचून जाऊ नका, शांतपणे घरी जा। सर्व जगाने जरी दरवाजे बंद केले ना, तरी तुमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतील। सगळं जग जरी तुमचा धिक्कार करत असेल, तरीही तुमचे आई वडील तुम्हाला जवळ घेतील, हृदयाला कवटाळतील आणि म्हणतील, बाळा, तू काळजी करू नकोस, एक दिवस तू नक्की जिंकशील। आणि दुर्दैवाने तसं काही झालं नाही, तरीही काही काळजी करू नका। तुमच्या आई वडिलांनी जरी तुम्हाला दूर लोटलं, घराचे दरवाजे बंद केले, तरीही काळजी करू नका। या गरीब शिक्षकाच्या घराचा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा असेल। कळत नकळत अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि कडकडून सर्वांनी टाळ्या वाजविल्या, आपल्याला बाप मिळाला म्हणून। खरं सांगतो पप्पा, तेव्हापासून मला माझे सर खूप जवळचे वाटतात आणि मला आता अपयशाची भीती वाटत नाही। पप्पा, आता मुलाला माय आणि बाप कधी मिळणारच नाही का हो? आपलाच लाडका नसलेला एक विद्यार्थी। मित्रांनो, हे पत्र कुणी लिहिलंय त्या लेखकाचं नाव उपलब्ध होऊ शकलं नाही, परंतु हे तुमच्या समोर घेऊन येण्याचा उद्देश असा की नुकताच 12वीचा निकाल लागला। उज्ज्वल यश मिळवलेल्या सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन। याच निकालात ज्या मुलांना
स्वतःच्या घरच्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क मिळाले असतील, त्यांच्या मानसिक आधारासाठी थोडं बोलते. मित्रांनो, निकाल हा काहींना सुखद धक्का तर काहींना मानसिक धक्का देत असतो. आपण केलेल्या प्रयत्नांप्रमाणे यश मिळाले नाही तर दुःख तर होणारच. दुःख व्यक्त करायलाच हवं, पण ते करत असताना स्वतःला त्रास करून घेऊ नका. एक निकाल तुमचं आयुष्य संपलं असं अजिबात होऊ शकत नाही. जगात असे उदाहरणं आहेत की 10वी-12वीला फेल झालेले विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. आपल्याकडे नापास झालेले विद्यार्थी अथवा कमी गुण मिळालेले विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनाही माझं असं सांगणं आहे की विद्यार्थ्यांना खचून न जाऊ देता त्यांच्याकडून नकळत झालेल्या चुकांचा तुम्ही देखील शोध घ्या. प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न जर केला तर बघा, पुढचा निकाल तुमचाच असेल आणि सुखद धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. मुलांच्या मनाचे खच्चीकरण होऊ देऊ नका. त्यांच्या मनात वाईट विचार येतील अशी वागणूक तुम्ही घरात त्यांना देऊ नका. त्यांच्यासोबत बोला, प्रेरणा देणारे चित्रपट त्यांना दाखवा, यशस्वी लोकांच्या गोष्टी त्यांना सांगा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हुशार किंवा ढ असं काहीही नसतं. तुम्ही कमी अभ्यास केला किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कमी रस होता म्हणून तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, त्यामुळे तुम्ही ढ होतात हा शब्द वापरताच येणार नाही. मित्रांनो, जो निकाल आज तुम्हाला दुःख देतोय, दुसऱ्यांसमोर कमी ठरवतोय, तोच निकाल प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर तुमचा सन्मान नक्कीच करेल, यात काहीच शंका नाही. धन्यवाद मित्रांनो. मला नक्कीच खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रोत्साहन निर्माण करेल. थँक्यू फ्रेंड्स.